नमस्कार. तर आज मी आलेलो आहोत सोलो हाईक करायला. प्राप्तीचं आज ऑफिस असल्यामुळे आणि मला आज माझ्या कंपनीचा ऑफ असल्यामुळे आज मला सोलो हाईक करायची. हाईकचं आता पडलेलं आहे. ॲक्च्युली मला सोलो हाईक खूप दिवसांपासून करायची होती. लाईक हर्चोक स्टँड एक त्याच्यामध्ये होतं लिस्टमध्ये, जे आता तुम्ही बघितलं बोर्डवरती. तर त्याला सर्वसाधारण 6 तास लिहिलेलं आहे हाईक करायला. आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला या रोडनी. आता हा आहे पूर्णपणे डांबर रोड, ज्याच्यावरून आता सध्या मी चाललेलो आहे. 6 तासाचा रस्ता दिला त्यांनी. आणि माझ्याकडे आहे बॅकपॅक, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. सर्वसाधारण 1.5 लिटर पाण्याची घेतलेलं आहे आणि खायला पण घेतलेलं आहे, जेवण पण घेतलेलं आहे सोबत. सर्वसाधारण हा एक 10-10.5 किलोमीटरचा हाईक आहे. तर खूपच दम लागला वरून येताना. तर मी सर्वसाधारण बाण घेईन. बाण म्हणजे त्यांच्यावरून येणाऱ्या केबल कार असतात त्याच्यातून येऊ शकतो. त्याला काहीतरी पैसे द्यावे लागतात, पण ठीक आहे. जर थकलं तर मग दॅट इज अ फास्टेस्ट वे टू रीच डाऊन. असं काही आहे रस्ता. तर असा आहे कंटिन्युअस चढ त्याच्यावरून. आणि तो आहे कोखेल आमचे. सो वरून मला दिसणार आहे 2 लेक. काय कोखेल आमजे आणि एक आहे वालखेंजे, अशा 2 लेक दिसणार आहेत. सोलो हाईकचं अशी मजा आहेत की सोलो हाईकमध्ये तुम्हाला तुमच्या लेवलप्रमाणे तुम्ही थांबू शकता. तुमच्या लेवलप्रमाणे तुम्ही फटाफटा चालू शकता. पण ह्याचा दुरुपयोग असा आहे की तुम्ही जर दमला, मला बोलायला जास्त कोण नसतं आहे, तुम्ही एकटेच चालत असताना ट्रेलरचे कोण दिसलं तर तेवढ्याच लोक, तर तुमच्यासोबत कोण नसतं. तर हा एक लोनली फील होऊ शकतो तुम्हाला सोलो हायकर युजली नसाल तर. आणि ही माझी पहिलीच हाईक आहे सोलो हाईकवर. हाईक म्हणू शकतो आपण, प्रॉपर हाईक, जी मी बवेरियन आल्प्समध्ये करत आहे, हर्चोक स्टँडला. ज्याच्यामध्ये मी माझे डेकॅथलॉनचे हायकिंगचे शूज घातलेले आहेत, पण पाठीमागून खूप दुखत आहेत. हा माझा फर्स्टच अटेम्प्ट आहे और फर्स्ट ट्रायल आहे याचा एवढा मोठ्या हायकवरती. पण हा ॲक्च्युली मी छोट्या हाईकला ट्राय करायला पाहिजे होता, कारण माझ्या टाचांमध्ये आता दुखायला लागलेलं आहे याच्यामुळे. सो आय डोंट नो आय कॅन कॅरी फॉरवर्ड और आय विल डू समथिंग एल्स, जुगाड टू गेट आउट ऑफ दिस पेन. माझ्या टाचाचं दुखणं काय थांबत नाही आहे. माय टाच खूपच दुखायला लागलेले आहे. आय नीड टू स्टॉप समवेअर. आय नीड टू सी. मला वाटतं साल्ट गेलेलं आहे पाठीमागे टाचाचं, आणि खूपच दुखत आहे. आणि मेन म्हणजे माझ्याकडे फर्स्ट एड नाही आहे. सो आय डोंट नो वॉट आय विल डू, बट लेट्स सी. लेट्स हॅव अ स्टॉप हिअर. तर हा आहे माझा फर्स्ट पॉज हाईकपासून. आणि इथं आहे माझी बॅकपॅक. आणि मी सर्वसाधारण 11-11:30 आसपास चालू केलेलं आहे. आणि आता वाजलेले 12. अर्ध्या तासातच मी दमलेलो आहे. दमलेलो नाही पण मच नीडेड रेस्ट. आणि तिथून खालून चालू केलं होतं. तिथं कुठेतरी गाड्यांचं पार्किंग आहे, तिथून चालू केलं होतं. आणि आत्ता वाजलेले आहेत 12, 12:15 झालेले आहेत. बेलचा पण आवाज येत असेल पाठीमागून. तर हा जो ट्रेल आहे याला हाईकला सर्वसाधारण 6 तासाचा ड्युरेशन दिलेला आहे. आणि तिथं वरती एकदम क्रॉस दिसतो आहे, तिथं जायचं आहे. आणि 6 तासाच्या अंतर असं त्यांनी दिलेलं आहे. आता सर्वसाधारण खाली बघितलं तेव्हा 5.5 तासाचं अंतर दाखवलेलं, म्हणजे 5.5 तास लागणार होते अजून. तर बघूया सर्वसाधारण किती वाजता आहेत. माझं टार्गेट टाईम राहील 5 वाजायच्या आत कंप्लीट करायचं. बघूया आता किती वाजता होतं आहे कंप्लीट. जरा पुढे आल्यानंतर ना माझ्या जरा टाचाला बरं वाटते. आय थिंक माझ्या जरा चालण्यामध्येच फॉल्ट होत होता असं माझा अंदाज आहे. कारण युजली मी रनिंग करताना पुढच्या टाच चवड्यावरती वगैरे भार देतो. आय थिंक इथं थोडा पाठीमागे बाहेर पडल्यामुळे टाचाला जरासा त्रास होता. असं नाही की पूर्णपणे बंद झाला आहे, पण अजूनही थोडा आहे, बट इम्प्रूव्हमेंट आहे जराशी. सो मी माझ्या हाताच्या गालाचे ग्लोव्ज होते पूर्ण बाया
स्लीव्ज होत्या, त्या स्लीव्ज ॲज अ कवर म्हणून घातल्या आणि त्याच्यावरती सॉक्स घातले. सो थोडेसे आणि त्याच्यावरती सनस्क्रीन पण लावली होती. सो त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून काही नव्हतं. ते म्हटलं इंडियन जुगाड तो मी केलेला आहे. तर असं काही ट्रेल, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ऊन, मध्ये मध्ये सावली येत आहे. मी विचार करतो आता गॉगल घालावा की नाही. गॉगल पण आणलेला आहे मी ॲक्सेसरीजमध्ये, पण विचार करतो गॉगल घातल्यानंतर बाहेरचं टेम्परेचर फारच कमी दिसतं. हे बघा, हा आहे अजून एक ब्युटिफुल व्ह्यू ऑफ लेक. आय थिंक दिस इज कोकीलांबजी. तर जसं की मी म्हटलं, आय थिंक हा रोड पहिला इथं जातो हाईम गार्डनला. तर तिथं हाईम गार्डन आहे, तिथून तसा तो रिजवरून वॉक करत तिथं जावं लागणार आहे. तर तो आहे हर्चोग स्टँड. हा जो त्याच्यापेक्षा उंच आहे. सो आय थिंक फर्स्ट आय विल रीच हिअर अँड देन आय हॅव टू गो देअर फ्रॉम देअर रीच वॉक. आय थिंक दॅट विल टेक अराउंड 1.5 hours to reach there again. But here I think again I don't know how long it will take. It's already more than 1 hour. I'm walking more than 1.5 hours. I'm walking. आणि टेम्परेचर बऱ्यापैकी कमी आहे, पण सफिशियंट आहे. वॉक करताना लागतं आहे. माझी पहिली अर्धा लिटर संपलेलं आहे आणि जरा सपाट रोड आलेला होता आणि हा जरा चढ लागलेला आहे परत. आय थिंक माझ्या अंदाजानुसार हा फर्स्ट रोड हाईम गार्डनला जाणार आहे आणि त्यानंतर तिथून रीच वॉक करत आम्ही इकडून जाणार आहोत. असा काय आहे ट्रेल. त्याच्यामध्ये झाडांच्या मुळं खूप वर आलेल्या आहेत आणि पावसाने माती वाहून गेल्यामुळं त्याच्या मुळं वर आलेल्या आहेत. आणि इथं सगळे हे अशी झाडं आहेत, पाईन ट्री. सगळं त्याचंच जंगल आहे पूर्णपणे. आणि हा पूर्णपणे पायवाट, तिथून मी बी पाण्याचाही रस्ता असू शकतो. सो त्याच्यातून मी चाललेलो आहे आणि कोणीही नाही आहे. माझ्यापुढे 4-5 लोक होती, ती कुठे गेली अजून काही सापडत नाही मला. सो मे बी माझा स्पीड खूपच स्लो आहे, त्याच्यामुळे मे बी म्हणून स्लोही चालते, कारण माझ्या टाचाही दुखत आहेत. सो ते एक रिझन आहे. सो बघूया अजून कोण मला ओव्हरटेक करते का. आत्तापर्यंत फक्त 2च लोकांनी ओव्हरटेक केलेलं आहे. आजचं वातावरण तसं चांगलं आहे, क्लाउडी पण आहे. जरा ऊन कमी झाल्यामुळे बरं आहे चालायला. मला पोचायचं आहे तिथे हाईम गार्डनला. आता आमचा हा असा रस्ता, इथून चालला आहे माझा रस्ता आणि मी आणलेला आहे माझ्यासोबत चॉकलेट क्रॉसंट आणि हे आहे प्रेत्झेल. प्रेत्झेल हे खूपच फेमस आहे जर्मनीतलं, भरपूर लोक खातात. हे थोडंसं सॉल्टी असतं, म्हटलं डिहायड्रेशन होऊ नये त्याच्यासाठी सॉल्ट कॅरी करण्यापेक्षा हे कॅरी केलेलं बरं. तर म्हणून मी हे घेऊन आलेलो आहे. आता बघूया अजून किती वेळ लागतो मला वरती पोचायला. सो आता हे मी खाणार आहे प्रेत्झेल. हे बवेरियामधलं किंवा जर्मनीमधलं खूपच फेमस असं ब्रेड आहे. इथले जसे बेकरी प्रोडक्ट्समध्ये हे वन ऑफ द फेमस आहे. सो आता हे खाणार आहे मी असं. नाईस. एरवी मला आवडत नाही, खूप सॉल्टी असते म्हणून, पण आज जेव्हा भूक लागली त्यामुळे खूपच भारी वाटते खायला. प्रेत्झेल खाल्ल्यानंतर मला जरा थोडीशी एनर्जी आलेली आहे आणि अजून एक मी वॉटर बॉटल काढलेली आहे अर्धा लिटरची. आणि बघूया आता जसं जसं त्याच्या जवळ जातो आहे तसं तसं माझ्या पायाचा वेग वाढायला लागला आहे. मला आता कळत आहे गड जिंकल्यानंतर महाराजांना किती भारी वाटत असेल. त्याची संकल्पना मला आत्ता येत आहे, कल्पना येत आहे. जसं जवळजवळ जातो तसं माझं पायाची गती वाढायला लागलेली आहे. उतार पण आहे तर त्यामुळे बरं वाटते जरा. सो ही पहिली टेकडी चढावी लागेल आणि त्यानंतर न ती टेकडी. सो फर्स्ट दिस वन. तर ही खतरनाक मला चढावं लागेल. देन रीजवरून
तो वाला चढ. This road is becoming difficult and difficult and difficult. This is my face after climbing half, maybe half. Still half has to go. Half. I don't know how long it will take, but this is the way. I mean, it's increasing elevation. असा खूप सारा जसं पिक्चर काढलेलं असतं सेम तसा व्ह्यू आहे इकडं. एवढं चालल्यानंतर ना हेच आहे सुख. वरती चालायचं. रोड आहे ब्लॉक. लोकांनी इथून दुसरा रस्ता केलेला आहे. आय थिंक आय विल प्रेफर दिस वे दॅन क्लाइम्बिंग दिस फॉलन ट्री. कारण मला जरा तसं हाताला थोडंसं लागलेलं आहे. त्यामुळे झाडाला हात लावला असताना वी डोंट नो कुठून काही जखमा होतील. सो बेटर गो सेफ इफ यू डोंट नो. यांनी लाकडाच्या ज्या पायऱ्या बनवल्यात त्याला मस्त केलं आहे असं साखळीचं वगैरे लावून, जेणेकरून ती लाकडाची बनवलेली पायरी वाहून जाऊ नये म्हणून. हे सगळ्या ठिकाणी त्यांनी असं बनवलेलं आहे. खूपच भारी ट्रेल बनवलेलं आहे लोकांसाठी. आणि वरती पोचतानाचे काही क्षण सुकून. वरती ऑलमोस्ट अबाउट टू रीच द टॉप ऑफ हाइमगार्टन. तिथं आहे हॉटेल, त्या साईडला आहे हॉटेल. आणि ओ माय गॉड. आणि हा आहे खतरनाक व्ह्यू. दिस इज आय थिंक कोकेलामजे. दिस वन इज कोकेलामजे. आणि तिकडं होता वालखेंजे. सो इथं गेल्यानंतर ना दोन्ही साईडला दिसतं. म्हणजे त्या साईडचा एक लेक, या साईडचा एक लेक. आणि हा आहे टॉप इकडं हाइमगार्टनचा. आणि आफ्टर ओ शिट तर माश्या खूप चावत आहेत. चावली मला माशी, जोरात चावलेले आहे माशी, उभेच राहून देत नाहीत. फर्स्ट समिट हाइमगार्टन, त्याचा पीक समिट, दॅट्स द टॉप. टॉपला क्रॉस उभं करतात. असं तर मी थोड्याच वेळात तिथं पोचतोय. काही मीटरचं राहिलेलं आहे. आणि फायनली समिटला. आणि फायनली हाइमगार्टनला काहीतरी लिहिलेलं आहे. आता हाइमगार्टनचं समिट झाल्यानंतर ना लेट्स गो देयर. सो हाइमगार्टन क्रॉस करून सर्वसाधारण 15-20 मिनटं झाले असतील. आता डिस्टन्स दाखवते 6.15 किलोमीटर. मध्ये मध्ये काही ठिकाणी बंद करायचं, चालू करायचं, राऊंड गेलं, बंद केल्यानंतर ना. सो आता सध्या 2.5 तास दाखवत आहे. सो मी 2.5 तास नाही, मोर दॅन 3 आवर्स झालं वॉक करतो आहे. सर्वसाधारण 8-8.5 किलोमीटर तर झालंच असेल माझा हाईक.
खूपच खतरनाक आल्या रस्त्यातनं होते. मी रस्ता चुकलेलो आहे. जात आहे मी झाडाझुडपातनं आणि इथं पोचलेलं आहे खाली. रिज होतं, डेंजरस रिज होते इथून. तिकडून यायला पाहिजे होतं मी. सो मी चुकीच्या मार्गाने आल्यामुळे आणि पहिलाच रस्ता बरोबर होता. आय थॉट इट वॉज राईट. आणि मला माघारी जावं लागत आहे या रस्त्यावरून. असं काय आहेत इथले डोंगर चे कडे कसे घसरत आहेत. बर्फ वगैरे पडल्यामुळे बर्फ तोडून गेला की असं घसरायचं होतं इथून. आणि असं काय आहे माझा रोड आता सध्याचा. आता चाललेला आहे मी हायम गार्डनवरून हर्सोग स्टँड. सो हायम गार्डनला मी थोडासा थांबलो, एक मॅक्सिमम 5 मिनिट्स, आणि त्यानंतर चाललेलं आहे टुवर्ड्स हर्सोग स्टँड. आता मला जराशी भूक लागत आहे, त्याच्यामुळे मी आणलेला आहे मसाले भात. तर तो मी खायचा विचार करतो इथं कुठंतरी मध्ये थांबून. पाठीमागे माझा होता रस्ता. तर मला कोणाला तरी फॉलो करावं लागेल रस्ता न चुकायला. इथं जरा उभं राहिलं की माशा, मोठ्या गांधीन माशासारखी मासे चावायला येते. ऑलमोस्ट 2 वेळा चावता राहिले इथं फुलपाखरं. तर तो आहे हायम गार्डन जिथून आपण चालू केलं होतं आणि इथंपर्यंत पोचलेलो आहे मी. आता हा फर्स्ट सेकंड डोंगर चढून आता अजून 2-3 डोंगर चढायचे आहेत. सो तो जिथं छोटंसं हॉटेल आहे ते घरा टाईपसारखं दिसतं आहे टॉपला, तिथं पोचायचं आहे. लोक कुत्रे वगैरे पण घेऊन येत आहेत. समोरचं जे कपल आहे ते त्यांच्याकडे कुत्रा आहे, ते कुत्रे घेऊन पण चाललेले आहेत. सो प्राण्यांसाठी पण आहे, प्राण्यांसाठी पण चांगला हाईक आहे, म्हणजे अलाउड आहेत प्राणी पण, पाळीव प्राणी. असा आहे माझा लंच आणि हा आहे माझा व्ह्यू. आणि इकडे एक वरती काय पीक पॉईंट. या समितला माझी जायची इच्छा नव्हती, बट एवढ्याजवळ आलो आहे आणि गेलो नाही तर पछतावा करत बसण्यापेक्षा म्हटलं जाऊनच यावं. आणि तिथं जायचं आहे. तो आहे हर्सोग स्टँडचा टॉप आणि तिथं आहे बाण, तिथून मी खाली जाऊ शकतो केबल कारने. आणि हा एक ओके लांबचं आहे, खूपच सुंदर मस्त डोंगरांच्या पायथ्याशी बसलेला आहे. तर आता बघूया इथून वरून कसं व्ह्यू आहे. हर्सोग स्टँड इथं जसं लिहिलेलं आहे 1732 मीटर आणि इथून 1.25 तास लागतो अजून. आणि हे ब्लॅक म्हणजे डिफिकल्टी आहे, खूप डिफिकल्ट आहे. आणि हे E4 म्हणजे काय काय बघायला पाहिजे. सो E4 आधी इथं रेस्टॉरंट पण आहे, रेस्टॉरंटचा सिम्बॉल आहे. सो यावेळेनं हर्सोग स्टँड आहे 1.25 तास. अशा रस्त्यात याचे खूप फायदे, घसरत नाही अजिबात. सगळा असाच रस्ता इथून तिथून पुढे.
असं आहे. तिथं त्यांनी साखळ्या लावलेल्या आहेत. साखळ्या नाही, तार लावलेले आहे, जेणेकरून लोक पलीकडे जाऊन आहेत आणि चढायला पण आधार वगैरे सापडावा असं तारा लावलेल्या आहेत. चांगलं काम केलेलं आहे. जर असा डेंजरस रस्ता होता. अशी काही हालत झालेली इथल्या जंगलांची आता सध्या होत आहे. लास्ट पॅसेज. अक्षरशः कडा तोडतो असं वाटायला लागलंय. लास्ट वन पुश फॉर समिट. त्यानंतर अजून बांधला जायला 45 मिनटं वॉक आहे. सो इट्स अ लॉंग वे स्टील. तिथे एक आहे लेक. दिस इज सेकंड वन. अजून एका समिटला आलेलो आहे. ह्याचं नाव आहे असं 1947 साली त्याचा शोध लावलेला आहे. दी हर्चोग स्टँडलर. कोणीतरी हे ट्रान्सलेट करून बघायला पाहिजे काय आहे. एनर्जी ड्रिंक घेतो मी प्रोटीन. रस्त्यात अशी काही झाडं वाळून पडलेली आहेत. ह्याला कीड लागलेली आहे का आपल्याला. ह्याला पण कीड लागलेली आहे. असे बरेच झाड आहेत. तिथं पण आहे एक मोठं झाड. सो इथंही आहे. अशी भरपूर झाडं इथं. खाली एक आहे इथं पडलेले आहेत रस्त्यामध्ये. हे बघायला मिळू शकतात आपल्याला. इथं लाकडांपासून एनर्जीसाठी खूप वापर केला जातो लाकडांचा. म्हणजे हीटिंग सिस्टम जो असतो हिवाळ्यामध्ये इथं लागतो, त्याच्या जागेवर ते ऑइल किंवा लाईटवरचं खूपच महाग पडतं. त्याच्यामुळे हे लोक पर्यायी उपाय म्हणून लाकडाचा वापर करतात. सो यामुळे इथं खूप जंगल लावतात पण आणि कापलेली ही असतात. जसं की आता हा तर पूर्ण सोललेला आहे लाकूड. आणि आपल्याला जायचे तिथं वरती. स्टे ट्यून गाईज. मार्टिन स्कॉफ म्हणजे मार्टिनचं डोकं. इथून 20 मिनटावरती आहे इकडं वरती. इकडे मी काय जाणार नाही. Much needed drink.
आणि बाणचा शेवटचा टाईम होता 5:15 वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत 4:45 आणि माझ्याकडे फक्त 15च मिनटं आहेत बाणच्या इथे पोचायला. तर मी पळत पळत आता जात आहे बाणच्या इथे आणि मी पोचलेलो आहे. आणि जसं की मी सांगितलं होतं हाईक चालू होताना की मी जर खूप थकलो तर मी केबल कार घेणार आहे खाली जाण्यासाठी. सो आता मी खूपच थकलेलो आहे. सो त्याच्यामुळे मला आता केबल कार घ्यावी लागत आहे खाली जाण्यासाठी. तर ती मला 5 मिनटात खाली घेऊन जाईल आणि मी ठरलेल्या टाईमप्रमाणे 5च्या आत पोचलेलो आहे हाईक. आणि मी आलेलो आहे बाणने आणि अशा तऱ्हेने माझा हाईक झालेला आहे पूर्णचा सोलो हाईक. आणि हाईकनंतर रिलॅक्सेशन थेरपी म्हणून मी करणार आहे स्विमिंग, ज्याने मला चांगली रेस्ट मिळेल आणि मी व्यवस्थित ड्राईव्ह करू शकेन. आणि घड्याळामध्ये वाजलेले आहेत 5:06 मिनटं, 7 मिनटं झालेली आहेत. अशा तऱ्हेने माझं हाईक कंप्लीट झालेलं आहे. हाईकनंतर सर्वसाधारण 11 ते 12 किलोमीटरचं हाईक झालेलं आहे. हाईकनंतर आता मी पोचलेलं गाडीजवळ स्विमिंग केलेलं 10-15 मिनटं आणि त्यानंतर पोचलेलं आहे गाडीजवळ. आणि आता अजून 2 तास आता मला ड्रायव्हिंग असेल टू रीच टू इंगोलस्टार्ट. इथून परचोक स्टँडच्या पार्किंगपासून ते इंगोलसाईड साधारण 160 किलोमीटर आहे. सो मला पोचायला 2 तास लागतील. तर आजचा होता असा आमचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. ही माझी पहिलीच सोलो हाईक होती. तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.